इंगोले साहेबांचे पैलू स्वामी साहेबांनी सांगितले, बऱ्याच लोकांनी सांगितले. व्यंकटच्या लहानपणी व्यंकटनी सांगितलं की मी एमजे साहेब उपचार करायचे. सीतानगरे साहेबाकडे कधी कधी इंजेक्शन घेतल्याचं मला आठवतंय. माझे वडील बेळीला शिक्षक होते आणि मी 5वीला असेल त्यावेळेस माझे वडील मला कधी मध्ये एमजेच्या दवाखान्यात आणून बसवायचे. म्हणजे तो गोपाळ सावकारच्या बिल्डिंगचा दवाखाना होता, बरोबर आहे का? आणि मी तिथं यांच्याकडे कुतूहलानं बघायचं. त्यांचा तो जवळपास मला असं वाटतं मी एमजेना 50 वर्षापासून पाहतोय. आमचा सहवास जरी इथला 40 वर्षाचा असला तर त्याच्या आधी 10 वर्षापासून मी कधी नानाकडे जायचो, कधी सीतानगरे साहेबाकडे जायचो, कधी एमजेकडे जायचो आणि ते आकर्षण त्या काळात ते डेव्हलप झालं होतं. इंगोले साहेब 77 वर्षाचे, अशोकनी सांगितलं 47 वर्षाचे वाटतात. खरं म्हणजे हे यशस्वी आरोग्याचं, यशस्वी जीवनाचं गमक 2-4 गोष्टीमध्ये दडलंय. एमजेचं व्यक्तिमत्व आणि त्याचं चित्रण जर करायचं असेल तर जुने सर शतायुषी व्हायचं असेल तर 4 सूत्र सांगतात. पहिलं आहार, अगदी तोलून मापून सोनाराच्या तराजू टाकल्यासारखं ते खातात. दुसरं विहार, फिरत राहतात इकडं तिकडं तिकडं. तिसरं व्यवहार, जो माणूस व्यवहारात प्रामाणिक राहतो त्याच्या पदरात हे भगवंत असं टाकत असतो. कसं जीवन में श्वास आणि व्यवहार में विश्वास, या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. आणि आता तुम्ही सांगितलं की इंगोले साहेब 4 पिढ्याचे, किशनराव म्हणाले एक डॉक्टर आहेत. दिस इंडिकेट्स सोशल कनेक्ट. तुमचं सामाजिक जीवन कसं आहे याच्यावर तुमचं वैयक्तिक जीवन अवलंबून असतं. एकलकोंडे माणसांना एक तर ते व्याधीग्रस्त होतात किंवा तणावग्रस्त होतात, पण ज्याचं क्षितिज मोठं आहे. काही माणसं शून्यात राहतात, काही वर्तुळात राहतात. शून्य आणि वर्तुळ दोन्ही गोलच आहे, पण शून्यात तो एकटा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. तसं एमजेचं वर्तुळ मोठं आहे. हे एक त्यांच्या आयुष्याचं म्हणजे 77 वर्षाचं जे यशस्वी जीवन आहे